नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबकर स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चर मध्ये. तर मित्रांनो, आज आपण बनवतो नारळाची कापा. ती कशा प्रकारे बनवतो ते तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार असे. चला तर मग वेळ न घालवता पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुमका माहितीच असात कोकणात आता नारळ लढवणं जोरदार चालू आहे. आणि आता आम्ही नारळ लढवलेलो काल आणि ते नारळ फोडून घेऊन येलो. त्याचा म्हटलं आता करायचं काय, दररोज ती वाटपात घालतो आणि आज आज म्हटलं आता वेगळा काहीतरी करूया. त्याच्यासाठी आम्ही नारळाची कापा बनवता ठरवला. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुमका समजातच नारळाची कशी कापा बनवतो. आता आपण डायरेक्ट किचन मध्ये जाऊया. आता आई जरा पुढे काम करतात तिकडे, तिथे जाऊया आणि काय काय त्याची संपूर्ण प्रोसेस लागतात तुमका या व्हिडिओतनं बघू भेट. मित्रांनो बघा, आता आपल्या कापा बनवची होत. त्याच्यासाठी सुरुवातीचे नारळ होत. नारळ तुमका लागतले आणि याकडे गुळा त्या तुमका लागतले. आता सुरुवातीक आम्ही खोबरा किसून घेतो. हे बघा, त्या नारळाची कापा आम्ही गुळाची बनवतो. त्याच्यासाठी आम्हाला खोबरा लागतो सुरुवातीक. तर आपण आता किसून घेतो. तर या बघा, फायनली आता आपला खोबरा किसून झालेला. आता मी पुढे तुमका काय करतात तर दाखवतोय. खोबरा किसून झाल्याच्या नंतर ह्या गुळ बारीक करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे बारीक करूचा लागता व्यवस्थित. फायनली आता आपण किचन मध्ये जाऊ. खोबरा वगैरे आपला आता कापून झालेला आणि गुळ. आणि आई आता विचारूया जरा, आता कापा आपल्या करूची त्याच्यासाठी काय काय लागतं. खोबरा नारळाचा आणि जो गुळ घालते याच्यात. गुळ घालून आमची घालो. या ढवळतय आणि थोडा मिक्स केल्यावर पाणी टाकूया त्याच्यात. व्यवस्थित ढवळू बाहेर कारण काय, नंतर होतं ना त्याच्यात पाक होणारा, पण ते थोडासा जाड रवला ना जरा मोठसा लागतं. जरा वेळ लागता घट्ट हो पाक. गुळात मिक्स केले व्यवस्थित. आता थोडंसं पाणी टाकते म्हणजे पटकन वितळात. जरासं टाकूचं असतं, जास्त आणि मिक्स करतो. ह्या झाला मिक्स करून थोडंसं पाणी टाकलंय म्हणजे वितळा पटकन वितळात. आता गॅस पेटवून गॅसवर ठेवूया. मग हळूहळू हा मुरा त्याच्यात आणि जवळ होईल असा कापा म्हणजे घट्ट व्यवस्थित होती. आता गॅस पेटवून झालो, वर ठेवले. आता ढवळीत रव आहे, फक्त खाली लागाक देता नाही. मग होय हळूहळू, मग वेळ लागता घट्ट हो वितळायला. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. ढवळूक वेळ लागता म्हणजे संपूर्ण एकजीव होऊ हव्या. सगळे खडे असतील गुळाचे बारीक मोठे ते वितळाक हवे. प्रकारे या सगळ्या मिक्स करूचा लागता. हे बघा, कारण व्यवस्थित ढवळल्याने तो पाक व्यवस्थित बना शकतो आणि त्याची कापा चांगली होऊ शकतं. बघा, किती वेळ लागत एका तरी लागत तास, अर्धा तास अधिक लागत व्यवस्थित ढवळायला. जास्त मोठी गॅस करून जमत नाही, मंद आचेवरच ठेवतो. टाकूया वेलची पूड किती टाकतो त्याच्यात. वेलची पूड आपली थोडी, जास्त नाही, एवढे एवढे पूड वेलची पूड. खूप सुगंध चांगला येतो ना असं. आता घट्ट घट्ट होईल ते त्याला होईल व्यवस्थित. बऱ्यापैकी हे झाला. मित्रांनो बघा, मगाशी कलर खोबऱ्याचं वेगळं होतो आणि आता सगळं मिक्स केल्यावर कसं कलर झालं बघा. आता व्यवस्थित घट्ट झालेला ना. आणि थोडा वेळ आपण पाक करू व्यवस्थित. घट्ट आता अर्धा तास झालो, या घट्ट झाला. आता आम्ही उतरतलो आणि काय ठिकाणी पाठ असता, पण आमचा ओटो हा कडाप चांगलो हा
म्हणून आम्ही त्याच्यातच घालतलो खडपट्यावर आणि थापून पातळ करतलो. हे बघा अशा प्रकारे घट्ट झालेला. फायनली आता आपला कापाचं सारण या मिक्स करून मिश्रण झालेला हे बघू शकतात. खोबरा वगैरे त्यात गुळ वगैरे टाकला आणि आता कशा प्रकारे थापतो तर तुमका दाखवतोय मी. हे बघा काय काय ठिकाणी पाटावर पण वापरू शकतो, पण आपलं ओटो चांगलं असल्या कारण आपण पटापट होऊसाठी या हे थापून घेतो. हे बघा कशा प्रकारे थापू लागतात. हे गरम असल्या कारणाने पटकन करू आहे ना. लाटणी किंवा फळफळ. हे बघा हे आता गोल व्यवस्थित झाला. आता पुढे जरा ऐक विचारूया आता काय करू लागतं. आता जरा थंड झाली की मग कट करायचे पीस. थंड झालं ना की बारीक पीस तयार हे करायचं. थापून झाला आता आपण पीस कट करून घेतो. ते तुमका कसे करतो ते दाखवतोय. हे बघा असे व्यवस्थित हे कट करू होय. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित हे कट करूचे लागतं. हे बघा एकदा सरळ कापले की एकदा आडवे कापायचे ना. एकदा उभे एकदा आडवे. म्हणजे हे बघा अशा प्रकारे काप आपली तयार होतली. आपले कट मारून झाले होत. हे बघा अशा प्रकारे कट मारून झाल्यावर कापा तयार झाली. आता तुमका मी कशा प्रकारे ती काढणार ती दाखवतोय. तर हे बघा आमचे आता सगळा कट करून झाला आणि आमचे नारळाचे वडे तयार झाले होत. हे बघा कलर पण व्यवस्थित येत्या आणि हे आम्ही गुळाचे बनवलो ना. गुळाचे. काय काय ठिकाणी काप साखरेचे बनवतात. आम्ही आज गुळाचे ट्राय केलं. आपलं आता नारळाची वडी बनवून झाली होत. आता आई जरा विचारूया हे किती नारळाची वडी घातलो आपण आणि किती गुळ घातलं. 2.5 नारळ म्हणजे 5 वळी आणि अर्धा किलो गुळ. हे बघा आणि नारळ वडे झाले. गावाकडे बाहेर पाऊस पडता. हे बघा आता या पावसात गरमागरम नारळाची वडी हे बघा मस्तपैकी झालेली होत. हे बघा आपली कापा रेडी झाली होत आणि आता मी जरा टेस्ट करून बघतोय. टेस्ट एकदम मस्त जबरदस्त दिली होत आणि पहिल्यांदाच आपण गुळाची कापा केलो आणि जबरदस्त झालेली होत. हे बघू शकता आणि व्यवस्थित घट्ट पण होत कारण पाक याचं व्यवस्थित झालो हा.